नाशिकमध्ये देखील आता महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये बंडखोरीचं पीक असल्याचं पाहायला मिळत आहे। कल्याणमध्ये देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात बंडखोरी झालेली आहे। बंडखोरांनी आता स्वकीयांनाच थेट आव्हान दिल्याचं पाहायला मिळत आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुती समोर बंडखोरांनी आव्हान निर्माण केलंय। महाविकास आघाडीमध्ये विजय करंजकर यांनी बंडखोरी केली आहे, तर महायुतीमध्ये अनिल जाधवांनी बंडखोरीचं निशाण हाती घेतलंय। दुसरीकडे शांतिगिरी महाराजांच्या उमेदवारीने प्रस्थापितांच्या समोर मोठं आव्हान निर्माण केलेलं आहे। याचा आढावा घेणारा लोकशाहीचा हा खास रिपोर्ट पाहूया। महायुती आणि महाविकास आघाडीने प्रतिष्ठेच्या केलेल्या नाशिकच्या जागेवर बंडखोरीचं पीक आल्याचं चित्र आहे। महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये दोन्ही ठिकाणी बंडखोरी झाली आहे। हे कमी की काय, शांतिगिरी महाराजांच्या उमेदवारीने देखील प्रस्थापितांना मोठा फटका बसणार आहे। नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केल्यानं विजय करंजकर हे नाराज होते। करंजकर यांनी शिवसेनेकडून उमेदवारीसाठी प्रयत्न करून पाहिले, पण महाविकास आघाडी किंवा महायुतीकडून उमेदवारी मिळत नसल्यानं त्यांनी अखेर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। मी 1 वर्षापासून मी फिरतोय। 1 वर्षामध्ये सर्व मतदारसंघामध्ये माझ्या 2-2, 3-3 फेऱ्या माझ्या सगळ्या झाल्या आहे। आणि हे सगळं झाल्यानंतर पक्षाने समजा उमेदवारी नाकारली तर नाकारण्याचं कारण मला कळायला पाहिजे होतं, आणि ते जर मला कळलं असतं तर अधिक बरं वाटलं असतं। म्हणूनसाठी मी आता फॉर्म भरला आहे। महायुतीमध्ये शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळाल्यानं भाजपचे नेते अनिल जाधव यांनी बंडखोरी केली आहे। प्रत्येक निवडणुकीला थांबणं योग्य वाटत नाही असं सांगत त्यांनी देखील महायुतीच्याच उमेदवाराला आव्हान दिलंय। त्याकडे महायुती झाली, त्याच्यात कदाचित थोडंसं निगोशिएशन्समध्ये दुसऱ्या पक्षाला गेलं, तरी पण मी भारतीय जनता पार्टीचाच आणि अपक्षही भरलाय। अपक्ष भरून समजा मी जरी निवडून आलो तरी मी कोणाच्यासाठी, तर मी आपकी बार 400 पार, म्हणजे मी मोदींसाठीच उभा राहिलोय। शांतिगिरी महाराजांनी देखील उमेदवारी कायम ठेवली आहे। शांतिगिरी महाराज प्रस्थापित उमेदवारांना घाम फोडणार हे मात्र निश्चित आहे। शांतिगिरींचा यावेळेस आत्मविश्वास देखील खूपच वाढल्याचं दिसतंय। हेमंत आप्पावर सर्वांची नाराजी, आणि त्या नाराज माध्यमातून या ठिकाणी बाबांना वाढतं, आणि त्याचप्रमाणे अनेक संघ नाशिक पंत असतील आणि ग्रुप असतील ते या ठिकाणी आम्हाला पाठीमागे सहकार्य करणार आहेत। त्यामुळे कोणती विजयाची चिंता नाही, आणि आतापर्यंत इतिहास घडलेला आहे की ज्यांनाही पाठिंबा देऊ, ज्यांना मदत केली तोच लोकसभेचा त्या ठिकाणी निवडून येतो। उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत 6 मे पर्यंत आहे। तोपर्यंत बंडखोरांची समजूत घालण्याची संधी प्रस्थापितांना आहे। बंडखोरांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यास नाशिकचा निकाल अनपेक्षित लागण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।